नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 मार्च 2026 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:42 ते 11:10 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:35 आणि यमगंड काळ सकाळी 6:46 ते 8:14 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी गुरु बरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील गुरु आणि भाग्यातील रवी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर करू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. खास करून काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस डॉक्युमेंटेशनशी रिलेटेड काम तुमची पूर्ण होताना दिसतील. सरकार दरबारी प्रलंबित कामांना सुद्धा वेग येईल. मित्रपरिवाराकडून चांगले तुम्हाला मदत मिळू शकेल किंवा चांगले सल्ले सुद्धा मिळू शकते. दिवस येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. द्वितीयातील गुरु आणि दशमातील रवी हे परस्पर त्रिकोण करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खासपणे तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. येणारे 2 ते 3 दिवस हे सुद्धा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम असणार आहेत. खास करून जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं होऊ शकतील. तुम्हाला चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील करिअरच्या संदर्भात की ज्या भविष्यात जाऊन पॉझिटिव्ह सुद्धा होतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. तुमच्या राशीतील गुरु आणि भाग्यातील रवी हे परस्पर त्रिकोणी करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा करून दाखवा. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत भाग्यशाली असणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी हे दिवस उत्तम ठरणार आहे. तुमची इच्छा कुठल्याही क्षेत्रातील असेल तरीसुद्धा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणार 2 ते 3 दिवसात तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे प्रसिद्धीला येणं, अंदाज बरोबर ठरणं, नवीन कामाची सुरुवात करणं आणि काही चांगले उत्तम
लाभ मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. त्यामुळे साहजिकच तुमचा मूड आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. एकंदरीतच दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरु आणि अष्टमातील रवी याबरोबर हा चंद्र, व्ययातील गुरु आणि अष्टमातील रवी हे परस्पर त्रिकोणीय करणात आहे. व्ययस्थानातील गुरु आणि तृतीयातील चंद्र हे परस्पर केंद्रीय करण आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. तुम्ही केलेल्या कामाचा उरकसुद्धा चांगला राहील आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामाला मध्ये तुम्हाला यशसुद्धा चांगल्या प्रकारचं मिळेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित उत्तम लाभ मिळू शकते. ज्या व्यक्तींना बाहेरगावी जायचं आहे, परदेश गमन करायचं आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा काही चांगल्या घडामोडी दिसून येतील. अनपेक्षित लाभ मिळू शकतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रीय करत आहे. सप्तमातील रवीबरोबर लाभातील गुरु हा त्रिकोणीय करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावर तर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेच असणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आर्थिक तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होतील. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. तर संबंधी चांगल्या संधीसुद्धा येऊ शकते. मित्रपरिवाराकडून चांगले तुम्हाला काही गोष्टी समजू शकतील. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ते आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. दशमातील गुरु हा षष्ठातील रवीबरोबर त्रिकोण करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसेल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेळेवर करू शका. याचप्रमाणे कामाचा वर्गसुद्धा दांडगा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये काही चांगले अनुभव किंवा चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. ही ज्या भविष्यात तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातील गुरु आणि पंचमातील रवी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा तणाव तुम्हाला जाणू शकेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असेच असणार आहे. हाती घेतलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. याचप्रमाणे तुम्ही जर का धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभवसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे काही धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागणे असे अनुभव येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले लाभ मिळू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप करू पाहत असाल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातील गुरु आणि चतुर्थातील रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकते. वास्तू नवीन घेणं, विकणं किंवा रिनोव्हेट करणं अशा प्रकारचे कामं तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर केलं जाणार किंवा
चांगला वेळ स्पेंड करणं, अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरु आणि तृतीयातील रवी हे परस्पर त्रिकोणी राहणार आहे. सप्तमातील गुरु आणि दशमातील चंद्र हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसून येते. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून अपेक्षा केलेली कामं तुमचे मार्गी लागू शकतील. कागदोपत्री व्यवहारामध्ये यश मिळेल. सरकार दरबारी कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. ज्या विवाहसुख व्यक्ती आहेत धनुराशीच्या, त्यांच्याकरता सुद्धा त्यांना अपेक्षित असे प्रस्ताव येणं, प्रत्यक्ष विवाह जमणं, जुळणं किंवा साखरपुडा होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव मिळू शकतील. मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील सप्तम षष्ठातील गुरु बरोबर चंद्र केंद्र करत आहे. षष्ठातील गुरु आणि द्वितीयातील रवी हे परस्पर त्रिकोणीय करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा पूरकसुद्धा दानगार आहे. थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरु बरोबर चंद्र केंद्र करेल. पंचमातील गुरु आणि तुमच्याच राशीतील रवी हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. मात्र काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकते. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड खूप चांगला राहील. कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुम्ही मागे लागू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दानगार आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्या भविष्यातील योजनांकरता उत्तम राहतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा येणार 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरु बरोबर चंद्र केंद्र करत आहे. चतुर्थातील गुरु आणि व्ययातील रवी हे परस्पर त्रिकोणी करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. फिरणं वगैरे असं मित्र परिवाराबरोबर किंवा घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.